आपण मागच्या भागामध्ये स्ट्रेचेस, पोस्चर्स आणि डेली फिटनेस बद्दल बोललो. पण आजचे काही प्रश्न आहेत ज्याबद्दल जवळपास सगळेच डॉक्टर, CA, ॲडव्होकेट्स किंवा वर्किंग प्रोफेशनल कन्फ्यूज असतात. फॅट लॉस साठी कार्डिओ की वेट ट्रेनिंग, प्रोटीन खरंच आवश्यक आहे का, 40 नंतर मसल गेन होतं का, या सगळ्यासाठी आपण चर्चा करणार आहोत दीपक सरांबरोबर. हॅलो दीपक सर. सर, फॅट लॉस साठी कार्डिओ जास्ती जरुरी आहे की स्ट्रेंथ ट्रेनिंग? हा सर्वात जास्त कॉमन प्रश्न आहे. कार्डिओ वर्कआउट दरम्यान जेव्हा तुम्ही कार्डिओ करता ना तेवढाच कॅलरी बर्न होतात. म्हणजे जर तुम्ही 1 तास कार्डिओ केला तर तुमचं 1 तासच कॅलरी बर्न होणार. पण जेव्हा तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग करता तेव्हा शरीर स्ट्रेंथ ट्रेनिंग नंतर अनेक तास कॅलरी बर्न करत राहतं. याला इपॉक असे म्हणतो, यानी की एक्सेस पोस्ट एक्सरसाइज ऑक्सिजन कन्झम्पशन. स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे काय होतं की तुमच्या बॉडीचा मसल मास वाढतो आणि मसल मास वाढल्यामुळे बॉडीचा मेटाबॉलिझम पण वाढतो. म्हणून जर तुम्हाला बॉडी ट्रान्सफॉर्मेशन करायचं असेल तर तुम्हाला स्ट्रेंथ ट्रेनिंग, कार्डिओ आणि प्रॉपर न्यूट्रिशन या तिन्ही गोष्टींचा प्रॉपर समतोल राखला पाहिजे. प्रोटीन खरंच आवश्यक आहे का? प्रोटीन पावडर घ्यायलाच हवी का? प्रोटीन हे शरीराचं बिल्डिंग मटेरियल आहे. मसल मास वाढण्यासाठी, रिपेअरसाठी, तसेच इम्युनिटीसाठी आणि हॉर्मोनसाठी प्रोटीन खूप आवश्यक आहे. आणि हे प्रोटीन तुम्हाला दूध, दही, अंडी, चिकन, मासे या प्रोडक्टमधून मिळू शकतं. प्रोटीन पावडर एक सप्लिमेंट आहे, ते एक नेसेसिटी नाही आहे. पण जेव्हा आहारातून तुम्हाला पुरेसं प्रोटीन नाही मिळत तेव्हा तुम्ही एक कन्व्हिनियंट ऑप्शन म्हणून तुम्ही सप्लिमेंटकडे जाऊ शकता. पण माझ्या मते तुमचं पहिलं ऑप्शन हे नेहमी फूड असलं पाहिजे. वयाच्या 40 नंतर मसल गेन होऊ शकतं का आणि स्ट्रेंथ वाढू शकते का? हो, नक्कीच वाढू शकतं. जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं मसल लॉस होण्याची प्रक्रियाही सुरू होते. याला सार्कोपेनिया म्हणतात. पण ही प्रक्रिया तुम्ही रेजिस्टंट ट्रेनिंग करून कमी करू शकतात. रिसर्च असं सांगतं की ॲट द एज ऑफ 40-50 इवन 70 वर्षाचा व्यक्ती देखील मसल मास गेन करू शकतो किंवा स्ट्रेंथ वाढवू शकतो. एज हा अर्थ नाहीये तर इनॲक्टिव्ह असणं हा अर्थ आहे. पण तुम्ही प्रॉपर ट्रेनिंग, प्रॉपर रिकव्हरी आणि प्रॉपर न्यूट्रिशन जर घेतलं तर तुम्ही कोणत्याही वयामध्ये तुमचा फिटनेस इम्प्रूव्ह करू शकता. बिझी प्रोफेशनल्सनी हेल्थ ट्रान्सफॉर्म करायची असेल तर पहिल्या 90 दिवसात कोणत्या 3 गोष्टींवर लक्ष द्यायला हवे? लोक कॉम्प्लिकेटेड प्लॅन शोधतात, पण बॉडी ट्रान्सफॉर्मेशन या 3 गोष्टींवर अवलंबून असतं. पहिली गोष्ट आहे की तुम्ही आठवड्यातून 3 ते 4 दिवस वेट ट्रेनिंग यानी की स्ट्रेंथ ट्रेनिंग करा. दुसरी गोष्ट आहे की प्रॉपर प्रोटीन रिच बॅलन्स डाएट घ्या आणि कॅलरीज कंट्रोल ठेवा. आणि तिसरी गोष्ट आहे की 7 ते 8 तासाची पुरेशी झोप घ्या, म्हणजे तुमच्या बॉडीची प्रॉपर रिकव्हरी होईल. आणि या तिन्ही गोष्टींमध्ये जर तुम्ही 90 दिवस सातत्य ठेवलं तर तुमच्या बॉडीमध्ये खूप चांगला बदल दिसून येईल. आपण एक रॅपिड फायर घेऊया. कार्डिओ की स्ट्रेंथ ट्रेनिंग? स्ट्रेंथ ट्रेनिंग. शुगर की फ्राईड? एक्सेस शुगर. मॉर्निंग वर्कआउट की इव्हनिंग वर्कआउट? जो तुम्हाला कन्सिस्टंट करता येईल तो. लिफ्ट की स्टेअर्स? स्टेअर्स. मोटिवेशन की डिसिप्लिन? डिसिप्लिन. आजचा सर्वात महत्त्वाचा धडा, फिटनेस हे 30 दिवसाचं चॅलेंज नाही तर आयुष्यभराची इन्व्हेस्टमेंट आहे. फिटनेस संबंधी किंवा लॉ संबंधी काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा. तुमचा कायदा, तुमचे हक्क आणि आता हेल्थ सुद्धा सरळ सोप्या भाषेत. थँक्यू.